पाहूयात। आयडियलची सेलिब्रिटी दहीहंडी आता तिथे थोड्याच वेळात सुरू होणार आहे। किती थर लावले जात आहेत, गोविंदांचा कसा उत्साह आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी अक्षय मंगणीकडे जाऊयात। अक्षय, सौरभ, आपण पाहू शकतो की सध्या आपण दादरच्या आयडियलच्या दहीहंडी जवळ आहोत आणि खरं तर संपूर्ण उत्साहात दहीहंडी उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतो। महिलांकडनं आपण पाहू शकतो की नृत्य सादर केलं जातंय। महिला आता ज्या महिला गोविंदा पथक या संपूर्ण आयडियलच्या दहीहंडीला सलामी देण्याकरता इथे पोहोचलेल्या आहेत आणि हे सर्वच महिला दहीहंडी पथकातील ज्या मुली आहेत त्या आता नृत्य करताना पाहायला मिळत आहेत आणि आपला आनंद उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहाने इथे साजरा होताना सध्या पाहायला मिळत आहे। जॉली महिला गोविंदा पथक आणि त्याचसोबत तेजस्विनी महिला गोविंदा पथक या दोन महिला गोविंदा पथकांची हजेरी पहिल्यांदा जी आहे ती आयडियलच्या या संपूर्ण मानाच्या दहीहंडीमध्ये लागलेली असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 5 थरांचा ही दहीहंडी असणार आहे आणि यंदाचं आयडियलच्या या दहीहंडी उत्सवाचं 50वं वर्ष आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग या संपूर्ण विभागांतर्गत हे दोन्ही डिपार्टमेंट जे आहेत ते या संपूर्ण दहीहंडी उत्सवाचे आयोजक आहेत। थोड्याच वेळात संपूर्ण या दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। काही या तेजस्विनी महिला गोविंदा पथकातल्या महिला मुली आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादरच्या आयडियल बुक डेपो जवळची दहीहंडी आहे, गर्दी जमलेली आहे आणि जल्लोष देखील सुरू झालेला आहे। एकीकडे जय जवान दहीहंडी पथक आपण बघतोय जिथे थर लावण्याला सुरुवात झालेली आहे, प्रॅक्टिस सुरू आहे। तर माझगाव मधलं ताडवाडी गोविंदा पथक एकीकडे आपण बघतोय। संपूर्ण मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव आणि उत्साह दिसतोय या उत्सवाचा। काही वेळापूर्वी ठाण्यातली दृश्य आपण बघितली, गोविंदांच्या प्रतिक्रिया बघितल्या, त्यांच्या भावना बघितल्या आणि आता दृश्य आपण 2 विंडोमध्ये बघतोय। एकीकडे आहे जय जवान दहीहंडी पथक आणि दुसरीकडे आहे माझगाव मधलं ताडवाडी गोविंदा पथक जिथे थर लावायला सुरुवात झाली आहे। ही सलामी हंडी दोन्ही ठिकाणी फोडण्यात येते।